कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झालंय काय मला कळेल का? डॅड, तुम्ही बसा, मी सांगते. ॲक्च्युली आज भैरवी वजे आले होते आणि तारा वजेला ही तिच्या गाण्याच्या कार्यक्रमात असिस्ट करायची, म्हणजे हेल्प करायची. आता त्यांना ही ॲज असिस्टंट म्हणून परत हवी आहे. नाही ठीक आहे, आपण हिला मेहंदळींची सून नाही मानत, पण जगासाठी ही मेहंदळींची सूनच आहे आणि म्हणून मॉमने नकार दिला. तर ह्या मुलीने कुणाचाही विचार न करता सरळ होकार देऊन टाकला. कळलं आता? मॉम, हा तिचा निर्णय आहे ना, डिसिजन तिने घेतला आहे. व्हॉट डू यू मीन बाय दिस? म्हणजे तुला पण ती मुलगी मॉम पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का? काय बोलतेस ऐश्वर्या? कंपॅरिझन नाही करत आहे मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण तिने घेतलेल्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा. कमॉन नील, आईची आणि तिची कम्पेअर करतोस तू? होऊ शकते का कधी अशी कम्पॅरिझन? अरे ती विसरते की ती मंडळी घराण्याची सून आहे. या घराच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी या घरातला प्रत्येक सदस्य झटत असतो. बाळ, विसरू नकोस हे तू. राजकुमार, एक मिनिट. नील, मला एक गोष्ट सांग, हे तू कसं काय बोलू शकतोस? आता ही आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या घरची सून आहे, पण हिरी बाहेर जाऊन अशी छोटी मोठी कामं केली तर आपल्या प्रेस्टिजचं काय, आपल्या रेप्युटेशनचं काय? आई, पण तुम्हीच नेहमी म्हणता ना की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. एक मिनिट, तू तर मध्ये बोलूच नकोस. तुला घरातली छोटी छोटी कामं जमत नाही, संसारातली कर्तव्य जमतात नाही ना, मग तू तर मध्ये बोलायचंच नाही. तिलोत्तमा, पण तू तुझा निर्णय लादतेस तिच्यावर, असं नाही का वाटत तुला? नाही, मी कोणावर काही लादत नाही. प्रश्न जेव्हा घराचा येतो तेव्हा मी हे असं करणारच. कुटुंब प्रमुख म्हणून माझी मी मतं मांडते, डिसिजन देते मी, आणि हे सगळ्यांनी अग्री करायलाच हवं. सगळ्यांवर बंधनकारक आहे, कळलं? कळलं, पण तुझं डिसिजन चुकीचं आहे असं वाटतंय मला, आणि केवळ रागापोटी तू तो निर्णय घेतेस. मी ना यावेळेस तुमचं सुद्धा ऐकणार नाही. तिलोत्तमा, तू हल्ली ऐकतच नाहीस माझं. अरे अरे, आपल्यात वाद होतोय एका फालतू निर्णयासाठी, हो की नाही? असे निर्णय घेण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा आपण काय करतो? वोटिंग करतो ना. ज्या पारड्यात वोट पडेल तो निर्णय फायनल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.